कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे यांनी नेरळ विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील कोल्हारे धामोते परिसरातील शासकीय जागांवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे आणि भ्रष्टाचार कारभाराविरोधात बेमुदत आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर 12 ठोस मागण्या घेऊन हजारे यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हजारे यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये नेरळ विकास प्राधिकरण अंतर्गत कोल्हारे धामोते परिसरातील शासकीय जागेवरील सर्व अतिक्रमण तातडीने हटवणे, नेरळ येथील व्यापारी संकुलाबाबत चौकशी करणे, कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत इमारतीमध्ये सुरू असलेल्या शाळेवर कारवाई करणे, डिस्कवर रिसॉर्टकडील थकबाकी वसूल करणे तसेच ग्रामपंचायत कार्यालय भाड्याच्या जागेत चालू असल्याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पेशवाई रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे, कोल्हारे सरपंचांनी पदाचा गैरवापर करून बांधकामांना दिलेले न हरकत दाखले आणि इमारतींना देण्यात आलेले पूर्णत्वाचे दाखले याबाबत चौकशी करावी. तसेच खुल्या गावठाण जागेवरील घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे. याशिवाय कोल्हारे परिसरातील बस डेपो परिसरातील रस्त्याला सुरक्षा भिंत तर सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करण्यासाठी अंतर्गत अशा गंभीर स्वरूपाच्या मागण्यांचाही समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या सर्व मागण्यासह 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कोल्हारे बोपेल येथील साई मंदिर जवळ चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी विजय हजारे यांनी दिली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. विजय हजारे हे गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत असून भ्रष्टाचार, अतिक्रमण आणि बेकायदेशीर कारभाराविरोधात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आज पुन्हा एकदा त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी मोठे पाऊल उचलत थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या आंदोलनाकडे प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते तसेच मागण्यांवर कोणती कारवाई होते याकडे आता संपूर्ण कोल्हारे ग्रामपंचायत परिसराचे लक्ष लागले आहे.